नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, कॅप राउंड 2 ची फॉर्म फिलिंग कंप्लीट झालेली आहे। आपण सर्वांनी व्यवस्थित फॉर्म भरलेला आहे। यानंतर आपल्याला प्रोसेस काय असणार आहे, त्यानंतर पुढे करायचं काय, या सर्व गोष्टींचा आपण आज डिटेल व्हिडिओ बघणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला कॅप राउंड 2 चा रिझल्ट कधी लागणार आहे, तर आपल्या डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड 2 26 तारखेला आपल्याला कळणार आहे की आपल्याला कॉलेज कोणतं भेटणार आहे। ज्या मुलांनी बऱ्याचशा मुलांना बेटरमेंटचा अर्थ माहित नव्हता, त्यांनी काय केलं की जे कॉलेज भेटलेलं आहे त्या खालचे कॉलेजेस पण ऍड केलेले आहे। मित्रांनो, हे जे बेटरमेंट केलेलं आहे ते पूर्णपणे चुकलेलं आहे। बेटरमेंटचा अर्थ काय होतो, आपण 1000 रुपये सीट ऍक्सेप्टन्स फी का भरतो, तर मला जे कॉलेज भेटलेलं आहे ते तर मला पाहिजेच। मला जे कॉलेज भेटलेलं आहे ते तर मला पाहिजेच, पण त्यापेक्षा जर चांगलं कॉलेज मला भेटत असेल तर ते मी घ्यायला तयार आहे। तर सपोज मुलांनी काय केलं, सपोज आता आपण एक साधारणतः ABCD असा ऑप्शन फॉर्म मुलांनी भरला। त्यामध्ये काय केलं की CS या ठिकाणी त्यांना भेटलेलं होतं। मग बेटरमेंट करण्याचा अर्थ काय होता की आपल्याला फक्त या कॉलेजचं बेटरमेंट करायचंय। आपण जो सिक्वेन्स दिलेला होता ऑलरेडी, ते D नंबरचं कॉलेज, त्याचे प्लेसमेंट किंवा जे काय गोष्टी असतील ते कमी होतं C पेक्षा। जर तुम्हाला C नंबरचं कॉलेज भेटलेलं होतं तर तुम्हाला बेटरमेंट करण्यासाठी फक्त A आणि B या दोन गोष्टी ऍड करायच्या होत्या। मुलांनी काय केलं, हे D कॉलेज बी होतं ते पण ऍड केलं। मग ज्यावेळेस तुम्ही सबमिट करताना ऑप्शन फॉर्म कसा आला तुमच्या समोर, ABDC हे जे काय कॉलेज भेटलेलं होतं ते लास्टला तुम्हाला सर्वांना दिसत होतं। ज्या मुलांना भेटलेलं नव्हतं, म्हणजे ज्यांना कॅप राउंड 1 मध्ये अलॉटमेंट नव्हती, त्यांना कोणतंच कॉलेज दिसत नव्हतं, बरोबर। पण ज्या मुलांना भेटलेलं होतं त्यांनी अशा प्रकारे ऑप्शन फॉर्म भरला। जसा भरायचा नव्हता तर ऑप्शन फॉर्म आपला कसा दिसायला पाहिजे होता, ABC ओन्ली, एवढ्या 3 गोष्टी दिसायला पाहिजे होत्या। बऱ्याचशा मुलांनी या सर्व गोष्टींमध्ये चुका केलेल्या आहेत। आता कॅप राउंड 3 ला आपल्याला ऑप्शन फॉर्म कसा भरायचा किंवा काय करायचं या गोष्टी डिटेल बघूया। पण त्या अगोदर पुढचं ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे ते सांगतो। रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन, म्हणजे तुम्हाला जे कॉलेज कॅप राउंड 2 मध्ये भेटलेलं आहे ते जर तुम्हाला हवं असेल, कॅप राउंड 2 मध्ये जर कॉलेज तुम्हाला हवं असेल तर ते तुम्हाला घेण्यासाठी कधी करायचंय, 27, 28, 29, 27, 28, 29 या 3 दिवसामध्ये तुम्हाला ते कॉलेज घ्यायला जायचंय, म्हणजे ऍडमिशन प्रोसेस कंटिन्यू करायची। ज्या ठिकाणी तुमचा अलॉटमेंट झालेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस कंटिन्यू करायची। पण ज्या मुलांना कॅप राउंड 2 मध्ये ऍडमिशन करायचं नाही, म्हणजे बेटरमेंट पर्याय निवडायचा आहे, त्यांना 27, 28, 29 या 3 दिवसांमध्ये त्यांना ऍडमिशन प्रोसेस करायची नाही। त्यांना बेटरमेंटचा ऑप्शन येणार, म्हणजे नॉट फ्रीज करायचं आहे। नॉट फ्रीजचा अर्थ मी आता सांगितलेला आहे। जे मुलं काउन्सिलिंगसाठी एनरोल आहेत त्यांना परत एकदा ग्रुपवर पुन्हा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे, आता सर्वांचे ऑप्शन फॉर्म जवळपास बरोबर आलेले आहेत। सर्व आपण काय करणार, ऑप्शन फॉर्म डायरेक्टली इम्पोर्ट करणार, कारण की अशा बऱ्याचशा ABCD जे उदाहरण दिलं तशा बऱ्याचशा चुका तुमच्याकडून पण देखील होत असतात। त्या कारणास्तव आपण डायरेक्टली ऑप्शन फॉर्म इम्पोर्ट करणार। त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस काय, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट, 30 तारखेला तुम्हाला तुमच्या वॅकंट सीट दिसून येतील की कोणत्या कॉलेजमध्ये किती वॅकंट सीट आहे। ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ कॅप राउंड 3, म्हणजे 31 तारखेपासून तर 31/1/2 या तारखेपर्यंत तुम्हाला पुन्हा कॅप राउंड 3 ची चॉईस फिलिंग करायची आहे। आणि त्यानंतर 5 तारखेला तुम्हाला कळणार की तुम्हाला अलॉटेड इन्स्टिट्यूट कोणता आहे। 6, 7, 8, 9 या ठिकाणी बघू शकता, 6, 7, 8, 9 या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस कंटिन्यू करायची आहे। सर्वांना लास्ट राउंड आहे, त्या केसमध्ये सर्वांना ऍडमिशन प्रोसेस कंटिन्यू करायची आहे। त्यानंतर जो असतो तो स्पॉट राउंड असतो। कमी पर्सेंटाइल देखील आपल्याला चांगलं कॉलेज भेटू शकतं। यासाठी स्पॉट राउंड असतो। ज्या वॅकंट सीट असतात, ज्या मुलांनी ऍडमिशन प्रोसेस कंटिन्यू केलेलं नसतं, त्या वॅकंट सीट कॉलेजमध्ये भरण्यासाठी स्पॉट राउंड कंडक्ट केला जातो। त्या ठिकाणी जर ऍडमिशन करायचं असेल तर दादा सीईटी वाला पर्सनल काउन्सिलिंग स्टार्टिंग आहे। ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही गुगल फॉर्म भरू शकता किंवा नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी कॉल करून विचारू शकता आणि एनरोल करू शकता। शेवटी दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की इंजिनिअरिंग रिगार्डिंग ज्या काही नवनवीन अपडेट्स असतात, ऍडमिशन प्रोसेस कशी करायची किंवा जे काही तुमचे डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।